सांगितलं ना, मुलांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारी मंत्र्याला वाचवण्यासाठी आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी, कारण की सोबतीच्या एखाद्या दुसऱ्या दलातले मंत्री आहेत, खुर्ची वाचवण्यासाठी या पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये गुंडागर्द राहील असा संदेश त्यांनी दिलेला आहे. नाना, खाते वाटप न झाल्यामुळे राहुल गांधीची सोमवारी परभणीला येतात आहे आणि बीडचं पण त्यांना आता प्रोग्राम पाठवलेला आहे. स्वतः राहुल गांधीची तिथं सोमवारी येतात. नाना, कुठलेही खाते वाटप न झाल्यामुळे या अधिवेशनाला काही अर्थ होता का? जसं विरोधी पक्ष नेते दानवे साहेबांनी सांगितलं की हे सरकार जे आहे हे जन्मताचं सरकार नाही. निवडणूक आयोग आणि भाजपच्या काळ्या धंद्याच्या माध्यमातून आलेलं सरकार आहे आणि म्हणून या सरकारने जनतेच्या अपेक्षेला आता त्यांना पुढे जायलाच नको, कारण की लोकांतून निवडून आलेलं सरकार नाही. त्याच्यामुळे आम्ही विधानसभेत मांडलं, काल पण मांडलं की मार्कंडवाडीमध्ये आपण एकदा सरकारच्या ताकदीमध्ये आपण त्या ठिकाणी बॅलेटने मतदान करा, पोलिंग करा असं आम्ही सांगितलेलं आहे. सरकार तयार होत नाही. आम्ही कुठलाही प्रश्न उपस्थित नाही केला तरी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करण्याचं काम त्यांच्या उत्तरात केलेलं आहे. त्यामुळे जनतेतलं सरकार नाही आहे. त्यामुळे जनतेच्या अशा आकांक्षा सरकारकडून असल्या पाहिजेत, त्या आम्हाला या सरकारच्या कृतीमधून दिसलेलं नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तारही खूप दिवसानंतर केला आणि पोर्टफोलिओ त्यांना काही देण्याचं कारण आहे. देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत, एकच राज्य चालवू शकतात असं या अधिवेशनामध्ये त्यांनी संदेश दिले. अजितदादा मस्ताजोगला पोहोचले आहेत आणि त्यांनी म्हटलंय की मी तुम्हाला शब्द देतो, मी कुठलंही काम अर्धवट करत नाही, त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो की या प्रकरणाच्या आम्ही तडीस जाऊ आणि जे आरोपी असतील त्यांना शिक्षा करू. मला हे कळत नाही, त्यांच्याच पक्षातले आमदार, सत्ता पक्षातले, आम्ही विरोधी पक्षात आम्ही आरोप करतो असं होतं, पण सत्ता पक्षाचे त्या जिल्ह्यातले आमदार जेव्हा वस्तुस्थिती सांगतात आहे, हे सरकार आहे, पोलिसांजवळ रिपोर्ट आहे, यांच्याजवळ सगळे खातं आहे. मग यांना आता चौकशी करायची आणि करायची गरजच नाही आहे. आरोप होतात, एक खून नाही आहे. जवळपास आमचे जितेंद्र आव्हाड सांगत होते की 32-33 खून त्या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी केलेले आहे. त्यामुळे एक खुनाचा बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारचं सिरियल चाललेलं आहे आणि सरकारजवळ माहिती आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ऍक्शन करून, आमची अपेक्षा होती की तातडीनं ऍक्शन घेऊन, कारण की महाराष्ट्राला लागलेली ही कीड ही थांबवण्यासाठी कडक कारवाई सरकारने करावी होती असं आम्हाला वाटत होतं. काही लोक तर आता म्हणतात की त्यांना चौकात फाशी लावा, असं आता मागण्या सुरू झालेल्या आहे. त्या पद्धतीचं करता येणार नाही. पण सरकारला जे काही न्यायिक अधिकार आहे ते करण्याचे अधिकार होते, पण सरकारने ती संधी गमावलेली आहे. सरकार टाइमपास करत आहे आणि म्हणून अशा गुंडाईजमला ताकद देण्याचं काम सरकार करते आहे असं सगळ्यांना वाटायला. हे विधानसभेचं अधिवेशनाची चर्चा आहे, ते राजकारण बंद केलं होतं. आता कार्यक्रमादरम्यान खालच्या लोकांनी केंद्रात काँग्रेसला पुन्हा सत्तेत यायचं असेल तर आजपर्यंत जे काही धोरण आहे त्या धोरणामध्ये काही बदल करणार आहात का? काँग्रेस पक्ष काही धोरणात बदल करणार आहात का? कारण 12 आरोप तुष्टीकरण हिंदुत्वावर आज हे सगळे सत्ता भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवणारी काँग्रेस आहे असं म्हटलं जातं, असा आरोप करतो. तुमची धोरणं चुकीची होती म्हणून भाजप सत्तेपर्यंत. मला असं वाटतं की जो ईव्हीएमचा घोटाळा आहे तो अजूनही स्पष्ट होत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवडणूक आयोगाची बाजू मांडावी लागत असेल तर याचा अर्थ तुम्ही समजला पाहिजे. हिंदुत्वाच्या भरोशावर किंवा तुष्टीकरणाच्या भरोशावर आलेलं सरकार नाही. हे सरकारच निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेलं सरकार आहे, केंद्रात असो की राज्यात असो. हे आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणून आज आपण पाहिलं असेल केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आता निवडणूक आयोगाने कुठलीही माहिती कोणाला द्यायची नाही अशा पद्धतीचं नोटिफिकेशन काढून टाकलं. म्हणजे वादच नाही आता. हे आता सगळं काही आता काही करता येणार नाही, ते करतील तो कायदा.
आता अशा पद्धतीचं धोरण केलेलं आहे. म्हणून हे तुष्टीकरण वगैरे हा सगळा भाग जाऊ द्या. काँग्रेस हे या देशाच्या संविधानावरच काम करते. संविधानाप्रमाणे हा देश चालावा ही भूमिका काँग्रेसची राहिलेली आहे. सर्व धर्म समभावाची भूमिका राहिलेली आहे आणि काँग्रेस त्याच लाईनवर आहे. देशाला काय निवडणूक नसते, निवडणूक नसते. लवकर निवडू. आता बजेट सेशन मध्ये आमचा विरोधी पक्ष आघाडीचं एकमत झालेलं आहे का? आदित्य ठाकरेंना तुम्ही प्रोजेक्ट करणार आहात तर काँग्रेससाठी तुम्ही प्रयत्न करा. आम्ही तिघे बसून निर्णय करू, निर्णय करू. तुम्हाला अपेक्षित असेल तसं तुम्ही आम्हाला चिठ्ठी देऊन टाकत असेल. अजितदादांच्या कार्यक्रमामध्ये आता अजितदादांचा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमामध्ये खाली उपस्थित असलेल्या लोकांनी जोरदार मागणी केली आहे की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या. आम्ही पण काय म्हटलेलं आहे, आम्ही जनतेच्याच भावना मांडत होतो. पायलट पण आम्ही जनतेच्याच भावना मांडतोय. तर तुम्ही म्हणता की हारले म्हणून बोलतात. आम्ही जनतेचीच मागणी आहे पायलट पाहिजे तीच भावना मांडतो. विधानसभेमध्ये धनंजय मुंडे आणि परभणीच्या प्रकरणावरती न्याय मिळालेला नाहीये. बिलकुल हे सांगितलं की परवा स्वतः आमचे नेते राहुल गांधीजी परभणी आणि आता बीडचा पण प्रोग्राम आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना तिथं आता ते स्वतः येतात आणि हे सगळं प्रकरण आता आम्ही राष्ट्रीय पातळीवर याला घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. एक मोठं आंदोलन महाराष्ट्रातही केलं जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जंगल राज जो चाललेला आहे हे लोकांतून निवडून आलेले सरकार जे आहे त्याचाच मी काल परवा सांगितलं की याचाच एक आमदार छत्रपतींनी सांगितलं की मी निवडून आलो नाही म्हणून शपथ घेतो, असा याचा एक आमदार शपथ घेताना बोललेला आहे. त्यामुळे यांना काही कळायलाच कारण नाही की आम्ही कसं निवडून आलेलो आहोत. लोक आग्रह होते आणि आम्हाला तरी एवढे 60-70,000 पदां निवडून आलो हे कळायलाच कारण नाही आता सत्तेमधल्या आमदारांना. त्यामुळे हे लोकांतून निवडून आलेलं सरकार नाहीये आणि त्याच्यामुळे हा जंगलराज जो महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे लोकांची भीती यांची संपलेली आहे आणि हा जंगलराज आम्ही थांबवू. महाराष्ट्र शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये विकास आणि शांती या दोन्ही गोष्टी सोबत चालल्या पाहिजेत. सगळ्यांना जगण्याचा अधिकार या महाराष्ट्रात मिळाला पाहिजे. पण मुंबईमध्ये पाहिलं की मुंबईमध्ये मराठी भाषिकांना मारलं जाते. आता अजूनही तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुष्टीकरण तर हेच लोक करतात. ताई तुम्ही मला विचारत होतो तुष्टीकरण हेच तुष्टीकरण करतात महाराष्ट्रामध्ये. त्या चर्चा याच्यावर आणि जे काही केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला सूचना दिल्या त्या निवडणूक आयोगाला सूचना देण्याचे अधिकार केंद्राला नाही. निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे. राजीव गांधीजींनी त्या पद्धतीचं घटनादुरुस्ती करून निवडणूक आयोगाला एक स्वायत्ता दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं केंद्राचं सरकार संविधानाला छेद करून त्याला संपवून सगळे निवडणूक आयोगालाच आपल्या ताब्यात घेते आहे आणि पारदर्शक निवडणुका या देशात होऊ नये ही जी काही भूमिका आता केंद्र सरकार करते है त्याच्या विरोधातली लढाई आम्ही लढू. अमित शाह ने कहा है कि जब आप चुनाव हार जाते हैं तो ईवीएम का रोकना होते हैं, झारखंड में जब जीत जाते हैं तो जो सूट है वो सेवा की शपथ लेते तो ऐसा 2 महीने. मैं अमित शाह जी को एक सवाल करता हूँ. वन नेशन वन इलेक्शन का जो बिल आपने लाया था उसमें वोटिंग हुआ था इलेक्ट्रॉनिक मशीन में हुआ था. वो इलेक्ट्रॉनिक सिस्टम होता है पार्लियामेंट में उसमें हुआ था. तो जब वो 263 वोट आपको मिलेंगे तो आपने नहीं ये अभी पर्ची पे लो बैलेट पे लो. ये खुद ही मान तो अमित शाह जी ने किया पार्लियामेंट में. जब पार्लियामेंट में अमित शाह जी बैलेट पे वोट करने की बात करते हैं तो यहाँ देश की लोग मांग कर रहे हैं कि हमें बैलेट पे चाहिए. तो जब वो खुद आते हैं अल्पमत सरकार आई थी उनकी वो बिल पे इसलिए उनको जॉइंट सिलेक्शन कमेटी की तरफ वो बिल भेजा है. तो मेरा ये कहना है कि अमित शाह जी जनता की मांग को आप करिए. जनता जनार्दन ही बड़ी होती है, हम लोग नहीं होते. लेकिन अब उसको लगता है कि हम ही बड़े हैं. ये तकलीफ बिल्कुल रहा है. इसमें क्या है देश के एक्चुअली ये पॉलिटिकल नहीं हो सकता.
धन का आधार ये पॉलिटिकल नहीं हो सकता। राष्ट्रवादी- मैं कहूँगा कि राजू जी खुद जाके काम लगा ताला खोलेंगे, वो हमारी आस्था है। आस्थाओं के साथ चलता, लेकिन राजनीति में धर्म नहीं लाना चाहिए। ये भूमिका हमेशा कांग्रेस ने रखी है और हम नहीं चाहते कि ये हमारे श्रद्धा का स्तर था, सब लोगों ने उसमें योगदान किया और इसलिए इसको राजनीति में नहीं लाना चाहिए, ये भूमिका है। हम अभी नागपुर के विधानसभा के अधिवेशन की बात कर रहे हैं। मसाले का बंटवारा नहीं हुआ तो क्या लगता है क्या वजह है कि अभी तक हुआ नहीं? ये सरकार का पब्लिक से खत्म हो चुका है। ये सरकार चुनाव आयोग और बीजेपी के जो काला बिजनेस है ये वो चुराने का, उसके आधार पर चुन के आई हुई सरकार है और उसी का नतीजा है कि पोर्टफोलियो भी नहीं दिए गए, मंत्रिमंडल का विस्तार भी देरी से हुआ और लोगों के काम सब रुके हुए हैं। तो कोई जनता की चिंता ही नहीं है और इसलिए ये लोग इस तरह का व्यवहार महाराष्ट्र की जनता के साथ कर रहे हैं। राष्ट्रवादीचं कोणच नाहीये, राष्ट्रवादीचे नेते दादांना वगैरे भेटताय, वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, आता पण पत्रकार परिषद कोणी मन की बात करताय. आता जयंतराव होते माझ्या बरोबर, जयंतरावचं विमान होतं म्हणून जयंतराव गेले, त्यांनी पण मला संदेश दिला, त्यांचा नोट पण आहे ते माझ्याकडे। त्यामुळे आमच्या महाविकास आघाडीमध्ये नाही, पण तुम्ही आज मुख्यमंत्र्यांचं भाषण जेव्हा विधानसभेत चाललेलं होतं, अजितदादाचा कोणी मंत्री नव्हता, आमचे एकनाथ शिंदे ते स्वतःही नव्हते, त्यांचे मंत्री पण नव्हते, तुम्ही बघितलं असेल वरतून गॅलरीमध्ये। तर त्या आता या महायुतीमध्ये किती गडबड चाललेली आहे ते काय तुम्हाला दिसत नाही का? त्यामुळे मी तुम्हाला आता विषय काढला म्हणून काढला, नाही तर मला काढायचं नव्हतं, फार गडबड चाललेली आहे।